हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम प्रभूजी. आपल्या या आज रामकथेच्या सत्रामध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आपलं हे सत्र इतकं छान चालू आहे, सगळे भक्त खूप आवडीने प्रभूजींची कथा ऐकतायत. तर आज आपण एक रामाच्या भजनाने कथेच्या सुरुवात करूया आणि प्रभूजी नंतर त्यांचे अमृतवाणी आपल्याला ऐकू देईल. हरे कृष्ण. श्रीराम स्तुती. श्रीराम 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 श्रीरामचंद्र कृपालु भजुमन हरण भव भय दारुणम्. श्रीरामचंद्र कृपालु भजुमन हरण भव भय दारुणम्. नवकञ्जलोचन कञ्जमुखकर कञ्जपद कञ्जारुणम्. श्रीराम श्रीराम कंदर्प गणितामित छवि नवनील नीरज सुंदरम. पटपीतमानहु तडित रुचि शुचि नौमि जनक सुतावरम्. श्रीरामचंद्र कृपालु भजुमन हरण भव भय दारुणम्. श्रीराम श्रीराम भज दीन बंधु दिनेश दानव दैत्य वंश निकंदनम्. रघुनंदन कंद कौशल चंद दशरथ नंदनम्. श्रीरामचंद्र कृपालु भजुमन हरण भव भय दारुणम्. श्रीराम श्रीराम सीर मुकुट कुंडल तिलक चारुदार अंग विभूषणम्. आजानुभुज शरचापधर संग्रामजित खर दूषणम्. श्रीरामचंद्र कृपालु भजुमन हरण भव भय दारुणम्. श्रीराम श्रीराम इति वदति तुलसीदास शंकर शेषमुनि मनरंजनम्. मम हृदय निवास कुरु कामादि खलदल गंजनम्. श्रीरामचंद्र कृपालु भजुमन हरण भव भय दारुणम्. नवकञ्जलोचन कञ्जमुखकर कञ्जपद कञ्जारुणम्. श्रीराम 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 श्रीराम. प्रभु श्री रामचंद्र की जय. हरे कृष्ण. प्रभुजी मेटो आहात तुम्ही. हरे कृष्णा पठारे माताजी बोला. हरे कृष्णा प्रभूजी. सर्व प्रकारचे ज्ञान देणारे आणि अवघड भाषेतील रामकथा सोप्या भाषेत सांगणारे कृष्ण भजन दास प्रभूजींना प्रभूजींच्या चरणी सर्व भक्तांचे साष्टांग दंडवत. राम भजन ना राम भजन. संसार संगे वंशी नलो मी
कृपा करी रे प्रभुराज स्वामी, कृपा करी रे प्रभुराज स्वामी, प्रालब्ध माझे सहसा टळेना, तुझ वीन रामा मज कंठ वेना, तुझ वीन रामा मज कंठ वेना, मन हे कारी स्थिरता नाही रे, त्याच्यानी संगे भ्रमती भले रे, अपूर्व कार्य मन हे विटेना, तुझ वीन रामा मज कंठ वेना, तुझ वीन रामा मज कंठ वेना, माया प्रपंची बहुगुंतलो रे, विशाल व्याधी मध्ये गुंततो रे, देह मनाने तीरवेना, तुझ वीन रामा मज कंठ वेना, तुझ वीन रामा मज कंठ वेना, दरिद्र दुखे बहु कष्टलो मी, संसार मायेतच गुंतलो मी, संचित माझे मजला कळेना, तुझ वीन रामा मज कंठ वेना, तुझ वीन रामा मज कंठ वेना, लक्ष्मी विलासी बहु सुख वाटे, श्रीराम ध्याता मनी कष्ट मोठे, प्रपंच वार्ता वदता विटेना, तुझ वीन रामा मज कंठ वेना, तुझ वीन रामा मज कंठ वेना, अहोरात्र धंदा करता पुरेना, प्रालब्ध योगे मज राहावेना, बहुदुःख माझे कधीही टळेना, तुझ वीन रामा मज कंठ वेना, तुझ वीन रामा मज कंठ वेना, तीर्थाशी जाता बहु दुःख वाटे, विषयांतरी बहु सौख्य वाटे, स्वहित माझे मजला कळेना, तुझ वीन रामा मज कंठ वेना, तुझ वीन रामा मज कंठ वेना, मजला अनाथा प्रभु तूच दाता, मी मोडकी रे जानसे आता, दासा मणी आठवा विसरेना, तुझ वीन रामा मज कंठ वेना, तुझ वीन रामा मज कंठ वेना, तुझ वीन रामा मज कंठ वेना. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण हरे कृष्ण. हरे खूप कृष्ण. खूप सुंदर माता. खूप धन्यवाद माताजी. तुझ विन रामा मज कंठ वेना, तुझ विन रामा मज कंठ वेना. तर हे दोन भजन नेहमी झाले पाहिजेत. रामचंद्र कृपालू आणि तुझ विन रामा मज कंठ वेना, दोन भजन नेहमी झाले पाहिजेत. आणखी कोणतं रामाचं भजन आहे का कृपाली महाजन? तुमच्याकडे कोणतं रामाचं भजन आहे का? रुपाली महाजन स्वयंपाकाला लागले. तर आपण पुढे जाऊ. अमिता चार्जन माताजी, ओव्हर टू. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्णा. खूप खूप सुंदर भजन म्हटलंय माताजींनी. आणि आजच्या या आपल्या बुधवारच्या श्रीराम सत्राला आपण सुरू करत आहोत. आज प्रभूजी कुठली आपल्याला कथा सांगताहेत त्याच्याकडे आपले सगळे कान टवकारलेले आहेत आणि त्यांच्या अमृतवाणीतून आपल्याला काय आज समजायला मिळणार आहे, काय ऐकायला मिळणार आहे याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. तर बुधवारच्या कार्यक्रमाला आपण रामसत्राला सुरू करूया, रामसत्राच्या कथेला. हरे कृष्णा प्रभूजी, तुमचं स्वागत आहे. खूप खूप स्वागत आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्णा. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. पुरुषो रामचरितं श्रवणम् उपधारयन्, आदृशंस्य परो राजन् कर्मबन्धैर्विमुच्यते. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयति गिरिं, यत्कृपातमहं वन्दे
श्री गुरु दीन तारिणम. हरे कृष्ण. आपणा सर्व रामभक्तांचे या आपल्या बुधवारच्या सायंकालीन रामकथेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर आज आपण चर्चा करणार आहोत माता कैकेयी विषयी. महाभारतातील खलनायक या नावाने प्रसिद्ध असलेली, सुप्रसिद्ध म्हणा किंवा कुप्रसिद्ध म्हणा, ऐकू येतं का सर्वांना? तर आज आपण चर्चा करणार आहोत त्या माता कैकेयी बद्दल. बहुतांश जन त्यांना एक खलनायक म्हणून ओळखतात. रामायणामधील त्यांच्यामुळे प्रभू श्री रामचंद्र वनवासात गेल्याने त्यांना भयंकर त्रास झाला. अशा रीतीने त्यांचा महिमा किंवा त्यांच्याबद्दल अनेक लोक समजतात, त्यांना जाणतात, इत्यादी इत्यादी गोष्टी. तर या माता कैकेयी बद्दल ज्या काही गोष्टी जडलेल्या आहेत, संलग्न आहेत, त्या कथा आणि त्यांच्यापासून आपण काय शिकायचं आहे, त्याही कथा या ठिकाणी आज आपण या येणाऱ्या अर्ध्या तासामध्ये 45 मिनिटांमध्ये चर्चा करणार आहोत. तर माता कैकेयी जी होती, तिच्या वडिलांचं नाव होतं अश्वपती. हे केकय प्रांताचे राजा होते. काही जण असं म्हणतात सध्याचा जो रशिया हा देश आहे त्याला केकय प्रांत त्यावेळी म्हटलं जायचं आणि तिथले ते राजा होते. म्हणजे कैकेयी रशियन होती असं काहींच्या मते आहे. तर महाराज अश्वपती फार शूरवीर राजा होते आणि त्यांना एक वरदान मिळालं होतं. ते वरदान असं होतं की ते कोणत्याही पशु पक्ष्यांची वाणी जी आहे, त्यांचा जो संवाद आहे ते समजू शकत होते. त्यांची भाषा, पक्ष्यांची भाषा राजा अश्वपतीला येत होती. महाराज अश्वपती जे होते हे यांना 7 मुलं झाली आणि एक कन्या जन्माला आली. त्या कन्येचं नाव त्यांनी ठेवलं कैकेयी. केकय प्रांताची ही राजकुमारी, एकुलती एक राजकुमारी असल्या नात्याने तिचं नाव ठेवलं कैकेयी. 7वं जे अपत्य झालं त्याचं नाव होतं युधाजित. हे जुळं होतं. त्याच्याबरोबर एक मुलगी जन्मली, तिचंच नाव कैकेयी. युधाजित आणि कैकेयी हे जुळे भाऊ बहीण होते आणि त्याच्या पूर्वी त्यांना 6 मुलं झाली होती. एके दिवशी महाराज अश्वपती आणि त्यांची पत्नी हे दोघेही बगीच्यामध्ये, बागेमध्ये फिरत असताना तिथे सरोवर होतं. सरोवरामध्ये 2 हंसांचा जोडा होता. हंस पक्षी आपल्या सर्वांना माहिती आहे. तर या 2 हंसांचा जोडा होता आणि हे दोघेही आपापसामध्ये प्रेम वार्तालाप करत होते. आणि असा वार्तालाप करत असताना महाराज अश्वपती अत्यंत आनंदाने हसायला लागतात त्यांचा वार्तालाप ऐकून. कारण राजा अश्वपतीला त्या पक्ष्यांची भाषा समजत होती. ते पक्षी काय बोलले हे त्यांना समजत होतं. आणि तो जो हंसाचा जोडा होता तर तो सुसंवाद साधत होता एकमेकांशी. आणि त्यावेळेला त्या दोघांचं बोलणं ऐकून महाराज अश्वपती खूप खळखळून हसतात आपल्या मनापासून. त्यांना हसू आवरलं नाही. तर महाराज अश्वपतींना ते हसू आवरलं नाही म्हणून त्यावेळेला काय होतं, त्यांची पत्नी जी असते ती म्हणते, अहो काय झालं सांगा ना, अहो काय झालं सांगा ना तुम्ही.
तर ते सांगत नसतात. त्याचं कारण असतं की जर अश्वपतीने सांगितलं की दोन पक्षांनी काय संवाद केलेला आहे, तर त्यांचा मृत्यू होणार असतो. आणि सर्वश्रुत असतं की केवळ एकटे राजा अश्वपती हेच पक्षांचा संवाद श्रवण करू शकतात. ते दुसऱ्या कोणाला सांगू शकत नाहीत की ते पक्ष काय बोलले ते. जर त्यांनी सांगितलं, त्यांचा मृत्यू येणार असतो. म्हणून राजा अश्वपती कोणाला सांगू शकत नव्हते. परंतु या दोन हंसांचा जो जोडा होता, त्याचा संवाद ऐकून त्यांना इतका आनंद झालेला असतो किंवा इतकं हसू आलेलं असतं की ते आवरत नसतं. आणि त्यावेळी त्यांची पत्नी त्यांना अट्टहास करते, हट्ट करते, आग्रह करते, मला सांगाच ते काय म्हटले ते. आणि त्यावेळेला राजा अश्वपती तिला म्हणतात, अगं तुला माहित नाही का, मी हे सांगू शकत नाही. मी जर सांगितलो तर माझा मृत्यू होईल, असं ते सांगतात. हे मला तुला माहित आहे ना, मी सांगू शकत नाहीये, मग कशाला आग्रह करते. माझा मृत्यू होईल, तुला माहिती आहे याच्यामुळे. तर त्याला ती पत्नी म्हणते, झाला तरी चालेल, पण मला सांगाच. त्यावेळेला राजा अश्वपती जे आहेत त्यांना फार क्रोध येतो आणि त्या राणीचा ते त्याग करतात. त्या राणीचा ते त्याग करतात, तिला वनवासात पाठवतात. नुकतंच कैकेयीचा जन्म झालेला असतो, ते काही महिन्याचीच असते त्यावेळेला. आणि त्यावेळेला तिचा त्याग करतात. कारण राजा अश्वपती विचार करतात की ज्या पत्नीला माझ्या मृत्यूबद्दल अजिबात शोक नाही किंवा चिंता नाही, मी मेलो तरी चालेल, पण तिला ही पक्ष्यांची वाणी ऐकायचीच आहे, तर अशी पत्नी माझं काय कल्याण करेल किंवा माझं काय हितचिंतन करणार आहे, असं समजून राजा अश्वपती त्या पत्नीचा त्याग करतात. आणि त्यावेळेला कैकेयी एक लहान अर्भक होती. 7 भावंडांमध्ये छोटीशी ही बहिणा, ही कन्या, हिचं संगोपन केलं तर ते राजा अश्वपतीच्या एका दासीने. त्या दासीचं नाव होतं मंथरा. हीच ती कुप्रसिद्ध रामायणातील मंथरा, जी राजा अश्वपतीच्या राजदरबारामध्ये सेविका दासी म्हणून काम करत. तर हिचा पूर्वजन्म असा होता की ती मागील जन्मामध्ये एक यक्षिणी होती स्वर्गलोकातील, आणि तिला एक मुलगी होती. ती हरिणीच्या रूपामध्ये एकदा विहार करत होती, त्या यक्षिणीची मुलगी. आणि ते हरिण एका दुसऱ्या हरिणाबरोबर, म्हणजे लेडी जेंट्स, त्याच्या पती बरोबर विहार करत होते. विहार करत असताना राजा अश्वपती शिकारीला एकदा गेला होता, आणि शिकारीला गेल्यावर त्याने त्या हरिणीच्या जोडप्याला पकडलं आणि त्यातील जे नर जातीचं हरिण होतं त्याला ठार मारण्यासाठी ते तत्पर होतात, शिकार करण्यासाठी. त्यावेळेला ती जी मादी होती, म्हणजे ती यक्षिणीची मुलगी, ही रडत रडत जाते आपल्या आईकडे आणि म्हणते की असं असं एका राजाने माझ्या पतीला पकडून ठेवलेला आहे, कृपया त्याला सोडव. त्यावेळेला यक्षिणी त्या ठिकाणी येते आणि म्हणते, हे तुम्ही असं करू नका महाराज, माझ्या पतीचं, माझ्या मुलीचं ते सौभाग्य आहे, तुम्ही त्याला मारू नका. परंतु राजा अश्वपती त्या यक्षिणीचं एक ऐकत नाहीत, काहीही ऐकत नाहीत. आणि तात्काळ त्या ठिकाणी जो नर हरिण होता त्याचा गळा कापतात आणि शिकार करतात. त्यावेळेला यक्षिणी जी आहे ही त्यांना श्राप देते, ज्याप्रमाणे तुम्ही मला माझ्या जावयाच्या दुःखामध्ये बुडवलात, त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा तुमची मुलगी विधवा झाल्याचं दुःख मी देणार आहे, असं म्हणून
त्या ठिकाणी यक्षिणी जी आहे ती आपलं शरीर सोडते आणि तीच यक्षिणी पुढे मंथरा बनून त्यांच्याच घरी येते, जन्म घेते आणि त्यांच्या घरी सेविका म्हणून येते. बहुतांश करून शास्त्रामध्ये असं वर्णन आहे, जे आपल्याला नातेवाईक किंवा सेवक, चालक वगैरे असे भेटतात ना, ते आपले पूर्वजन्मातले कदाचित काही शत्रू पण असतात, जे आपल्याला त्रास द्यायला येतात. असंही असतं. ज्यावेळेला अश्वपती राजाची पत्नी महाराणी आग्रह करते आपल्या पतीचा की त्या पक्ष्यांची भाषा सांगा, तर त्यावेळेला त्या पत्नीने विचार करायला पाहिजे होता की आपला आग्रह अवास्तव आहे, आपल्या पतीचा वध होईल, मृत्यू होईल, हे त्यांनी विचार करायला हवं होतं. कधी कधी जर पत्नी ग्रहलक्ष्मी जर अशी अवास्तव अपेक्षा करायला लागली तर पतीचा हाल होतात, आणि जर पतीने अवास्तव अपेक्षा केली तर पत्नीचे हाल होतात. हे एकामेकांनी पाहिलं पाहिजे, समजलं पाहिजे आणि एकामेकाला सांभाळून घेतलं पाहिजे. राहिली गोष्ट राजा अश्वपती ह्या हरिणाची शिकार करायला निघतात, त्यावेळेला त्यांनी त्याच्यावर दया करायला हवी होती, ती केली नाही. ती मंथरा म्हणून जन्म घेते आणि हीच ती मंथरा ज्या वेळेला कैकेयीच्या आईला वनवासात पाठवण्यात आलं, कारण तिने पतीची अशी अवहेलना केली, मृत्यू आला तरी चालेल पण मला सांगाच तुम्ही ते पक्षी काय बोलले, तर त्या आईला वनवासात पाठवलं. मग त्या लहान बाळाला वाढवणार कोण? ती मंथरा जी आहे तिचं संगोपन करते, लालन पालन करते. त्यामुळे मंथरा आणि कैकेयी हे अविभाज्य घटक होते, दोघेही एकत्रच असायचे. ज्यावेळी राजा दशरथ यांचा विवाह झाला होता कौसल्याशी, आणि त्यांना एक मुलगी झाली शांता. त्याच्यानंतर अनेक वर्षे निघून गेली, परंतु त्यांना काही मुलगा झाला नाही, राजकुमार जन्माला आला नाही. मग राजाच्या राजगादीवर कोण बसणार असा प्रश्न होता. आणि हे जवळजवळ निश्चित झालं की कौशल्याला आता कसल्याही प्रकारचा मुलगा जन्माला येणार नाही. आणि जी शांता होती, ही शांता सुद्धा त्यांनी राजा रोमपादांना दत्तक म्हणून प्रदान केली होती. आता कौशल्या हिला संतान किंवा मुलगा जन्मणार नाही ही खात्री झाली, त्यावेळेला महाराज दशरथ कैकेयी प्रांतात आल्यानंतर ते राजा अश्वपतीला त्यांची जी कन्या असते तिचा हात मागतात पाणी ग्रहणासाठी, विवाहासाठी. त्यावेळेला राजा अश्वपती एक अट घालतात की माझ्या मुलीचा मुलगाच राजा झाला पाहिजे. त्याप्रमाणे वरदक्षिणा असते, त्याप्रमाणे काही काही ठिकाणी वधू दक्षिणाही असते. तर त्यावेळेच्या प्रथेनुसार राजा दशरथ जे आहे हे अश्वपती महाराजांना वचन देतात, अभिवचन देतात की कैकेयीचा मुलगाच राजगादीवर बसेल. कारण त्यावेळेला राजा दशरथांनी विचारच केला नव्हता की ऋषीशृंग येतील आणि पुत्रकामेष्ठी यज्ञ होईल आणि कौशल्याला मुलगा होईल, असं त्यांनी विचारच केला नव्हता. तर नंतरची घटना आहे, सुमंत नंतर सांगतात या सगळ्या गोष्टी. आणि त्यावेळेला त्यांनी ती जी वधू दक्षिणा होती ती देऊ केली होती, आणि ते काय होते? राजगादी, अयोध्येची राजगादी. आणि कैकेयी कोणी साधारण राजकुमारी नव्हती, तर ती फार शक्तिशाली होती. असं सांगण्यात येतं की कैकेयीचा एक हात जो होता, उजवा किंवा डावा, हा वज्राप्रमाणे कठोर होता, कदाचित उजवाच. फार शक्ती होती, शूरवीर होती, वीरांगना होती कैकेयी. ती कोणी साधारण नव्हती, आणि तिला बऱ्यापैकी सर्व शिष्टाचार, सर्व काही देण्यात आले होते. ती खूप बुद्धिमान, सुंदर, शूर वीरांगना होती. मुत्सद्दी, चालाक, सर्वच युद्धवीरांचे सद्गुण
वीरत्वाचे गुण तिच्यामध्ये होते. आणि म्हणून महाराज दशरथांना ती फार प्रिय होती. एकदा एक असुर होता दंडकारण्यामध्ये, त्याचं नाव होतं तिमिध्वज. हा तिमिध्वज असुर दंडकारण्यामध्ये 100 किल्ले होते, म्हणजे किल्ल्यामध्ये किल्ला असे 100 किल्ले होते, त्याच्यात तो राहत होता. आणि तो नेहमी देवी देवतांवरती आक्रमण करायचा. असं करत असताना तर ह्या तिमिध्वज असुराचं आक्रमण हे देवी देवतांवरती नेहमी व्हायचं. आणि तो देवी देवतांना नेहमी प्रताडना करायचा, नेहमी विजयी व्हायचा. म्हणून इंद्रदेवाने राजा दशरथाला बोलवलं. राजा दशरथ कोणी साधारण नव्हते. एकाच वेळेला ते 10 दिशाला युद्ध करू शकत होते. त्यांच्यामध्ये एवढी शक्ती होती. म्हणून ते नेहमी देवी देवतांना मदत करण्यासाठी जात असत. ज्या वेळेला हा तिमिध्वज उर्फ शंभरासुर देवी देवतांवरती चालून गेला, आक्रमण केलं, त्यावेळेला दशरथ राजा हा देवी देवतांच्या बाजूने युद्ध करू लागला. भयंकर युद्ध सुरू होतं. तिमिध्वज शंभरासुराने एक असा भयंकर बाण मारला, ज्याच्यामुळे राजा दशरथाच्या छातीवरचे जे कवच होतं ते कवच तुटलं आणि तो बाण त्यांना जोरात लागला आणि ते बेशुद्ध झाले. आणि दुसरा बाण जो होता तो राजा दशरथाचा जो रथ होता त्या रथाच्या चाकावर गेला आणि तो रथ मोडून पडला. त्यावेळेला कैकेयी जी होती त्यावेळेला त्या युद्धामध्ये सोबत होती आणि तिने तो रथाचा चाक अगदी काही क्षणामध्ये नीट केला, रथ व्यवस्थित केला. राजा दशरथाला त्या युद्ध क्षेत्रातून बाजूला नेलं आणि त्यांना जी जखम झाली होती, घाव झाला होता, तो घाव तिने आपल्या प्रेमळ उपचाराने नीट केला. आणि अशा रीतीने महाराज दशरथांचं जे जीवन आहे, प्राण तिने वाचवले. तर अशी ही शूरवीर वीरांगणा महाराज दशरथांना फार प्रिय होती, तिच्या अशा पराक्रमी प्रवृत्तीमुळे. आणि त्याच वेळेला श्री दशरथ महाराज हे कैकेयीला वरदान देतात की तू कोणतंही वरदान माग, तुला मी ते देईन. त्यावेळेला ती म्हणते की मला आता काही गरज नाही, ज्या वेळेला लागेल तेव्हा मी घेईन. कालांतराने आपण पाहतो कशा रीतीने श्री दशरथ महाराज हे श्री रामचंद्रांचा राज्याभिषेक करण्यासाठी तत्पर होतात. तर याच्यामध्ये अनेक आचार्यांचे अनेक प्रकारचे वेगवेगळ्या टीका टिप्पणी आणि मतमतांतरे आहेत. त्यातला सारांश असा आहे, प्रश्न असा निर्माण होतो, राजा दशरथाचे ज्येष्ठ पुत्र तर रामचंद्रच आहेत, मग एवढी घाई का लागली होती की त्यांना घाई गडबडीने राजगादीवर बसवणे का लागले होते? इतकी घाई काय करत होते? असंही नैसर्गिकरित्या श्री रामचंद्रच राजा होणार होते, कारण ज्येष्ठ बंधू तेच होते. कौसल्याने अगोदर रामचंद्रांना जन्म दिला. असेही रामचंद्रच राजा होणार होते, मग त्यांना घाई का लागली होती? याचं कारण असं काही जण सांगतात की दशरथ राजाला कैकेयीच्या विवाहाच्या वेळेला दिलेलं जे वचन होतं ते वचन आठवलं की मी सांगितलं होतं की कैकेयीचा मुलगा राजगादीवर बसेल, आणि त्याची भीती राजा दशरथाला लागत होती की कदाचित कैकेयीच्या ते लक्षात असेल, कदाचित राजा अश्वपती किंवा त्यांचा मुलगा युधाजित ते मागणी करतील की आता भरताला राजगादीवर बसवा, परंतु राम ज्येष्ठ
ज्येष्ठ आहे, मुलगा थोरला आहे, तो सर्वगुण संपन्न आहे, संपूर्ण अयोध्येची इच्छा आहे की राम गादीवर बसावा, भरत नाही, तर त्यावेळेला राजा दशरथ जे आहेत असा विचार करतात की आता योगायोगाने भरत आजोळी गेलेलाच आहे, तर घाई गडबडीने त्यांची इच्छा होती की रामचंद्रांचा राज्याभिषेक करून टाकावा. असंही भरत रामावर प्रेम करतच आहे, जर आला तर त्याला समजेल, मग काही फरक पडणार नाही. जोपर्यंत या लोकांना स्मरणात नाही तोपर्यंत आपण हे कार्यक्रम करून टाकावा, त्यामुळे त्यांनी घाई केली होती असं काही लोक म्हणतात. अन्यथा नैसर्गिकरित्या रामचंद्र हे राजा होणारच होते. आणि त्याच्यानंतर आणखी गोष्ट, खऱ्या अर्थाने हे मंथरा का आली होती कैकेयी सोबत? एकतर जन्मापासूनच तिने कैकेयीला सांभाळलं होतं. तिने फक्त जन्मच नाही दिला, बाकी सर्व काही कैकेयीचं केलं होतं जन्मापासून ते आतापर्यंत. ती कशासाठी आली होती? राजा अश्वपतीने एवढ्यासाठीच पाठवलं होतं की जा कैकेयीचं क्षेम कल्याण तू पहा, आणि हे राजा दशरथांनी दिलेलं वचन ते पालन करतात की नाही ते पहा. हे त्याचं कारण होतं. आणि आपणाला ठाऊक आहे मग की कशा रीतीने राजा दशरथ जे आहेत श्री रामचंद्रांचा राज्याभिषेक जाहीर करतात. कैकेयी सुद्धा कौशल्येपेक्षा जास्त प्रसन्न असते की आता माझा राम गादीवर बसणार म्हणून. कैकेयीचं प्रेम खूप होतं रामचंद्रावर, परंतु समस्या काय झाली? कैकेयीला संघ भेटला, संघ मिळाला तो मंथरेचा, आणि तिथे सर्व पारडं फिरलं. काही क्षणापूर्वी अयोध्येमध्ये महोत्सवाचं वातावरण होतं. ज्यावेळेला मंथरा ही कैकेयीच्या डोक्यामध्ये विष कालवू लागली, मनामध्ये विष कालवू लागली. सुरुवातीला तर कैकेयी तयारच होत नाही. अरे असं कसं म्हणतेस तू? राम तर माझ्यावर खूप प्रेम करतो, जितकं तर कौशल्यावर प्रेम करतो तितकंच माझ्यावर, तितकंच सुमित्रावरही प्रेम करतो, त्यामुळे मला काही वाईट वाटत नाही राम गादीवर बसलं तरी. आणि त्यावेळेला ती मंथरा जी आहे ती हळूहळू हळूहळू तिची सवत जी आहे कौशल्या हिची आठवण करून देतात. कौशल्य राजमाता होईल आणि तू त्या राजमातेची सहायिका होऊन जाशील, मदतनीस मोलकरीण म्हणून राहशील, वगैरे 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 अनेक प्रकारचे चुकीचे मुद्दे ते सादर करते. आणि त्या वाईट संगतीमुळे कौशल्या जिचं हृदय रामचंद्राच्या प्रेमाने ओथंबून वाहत होतं, ते कौशल्या सुद्धा ती कैकेयी सुद्धा कलुषित होते. आणि ती राजा दशरथाकडून 2 वरदान मागते. आणि त्यावेळेला ते जे मंत्री असतात सुमंत, हे आठवण करून देतात किंवा दशरथ हे आठवण करून देतात की ही कैकेयी तिच्या आईप्रमाणेच आहे. जसं तिच्या आईला तिच्या वडिलांची काळजी नव्हती, तिच्या आईने आग्रह केला होता की तुम्ही मेलात तरी चालेल पण मला पक्ष्यांची भाषा सांगाच, ते 2 हंसाचा जोडा जो होता ते काय बोलत होते मला सांगाच. तसंच ही कैकेयी जी आहे तिला माहिती आहे रामचंद्राशिवाय दशरथ मरतील, तरी सुद्धा तिला आपल्या पतीची काळजी नव्हती. जर रामचंद्र वनवासात गेले तर निश्चितच दशरथ महाराज मृत्युमुखी पडतील हे कैकेयीला ठाऊक होतं, तरी सुद्धा कैकेयी ते म्हणते. तर ते मंत्री म्हणतात तू तुझ्या आई समानच झालेली आहेस, तुझ्या आईने असंच केलं तुझ्या वडिलांचं, तर तुझ्या वडिलांनी लगेच तुझ्या आईचा त्याग केला होता. अशा रीतीने ते मंत्री येता कैकेयीला सांगतात. आणि कैकेयी तरी सुद्धा इतकी भयंकर कलुषित झालेली असते त्या मंथरेच्या संगतीमुळे. त्या ठिकाणी दशरथ महाराजांना 14 वर्षे रामाला वनवास आणि भरताला गादीवर बसण्यासाठी
वरदान मागते. आता 14 वर्ष वनवास का? 10 वर्ष का नाही, 20 वर्ष का नाही, किंवा 15 वर्ष का नाही, 14च वर्ष का मागितलं? तर खऱ्या अर्थाने पाहायचं झालं तर प्रत्येक कालखंडामध्ये प्रत्येक राज्याचे अनेक विविध नियम असतात वगैरे वगैरे. तर जर त्यावेळेला अयोध्येमध्ये एक नियम होता, एखाद्या व्यक्तीचा जर थांग पत्ता लागला नाही 14 वर्षे तर तो मृत घोषित केला जायचा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे त्याची जी काही संपत्ती आहे ते उत्तराधिकाऱ्याला मिळायची. जर श्री रामचंद्र वनवासात गेले 14 वर्षे तर इकडे आरामात भरत गादीवरती बसतील आणि 14 वर्षे त्यांची एकही वार्ता न मिळाल्याने 14 वर्षानंतर जरी रामचंद्र आले तरी त्यांना राजगादीवर अधिकार सांगता येत नव्हता, शक्यच नव्हतं. हा तत्कालीन अयोध्या अवध नगरीचा नियम होता. त्यामुळे 14 वर्षाचा वनवास कैकेयी मागते. श्री दशरथ महाराज हे कैकेयीला म्हणतात, तुला हवं तर तू भरताला राजगादीवर बसव, परंतु रामचंद्राला वनवासात नको पाठवू. प्रभू रामचंद्राचे चरण हे कमळापेक्षाही अतिशय कोमल आहेत. आणि हे चरण कमळ जर जंगलात रानावळामध्ये काट्या कुट्यातून दगड गोट्यातून चालत असताना काय त्यांना इजा होईल याची कल्पना पण दशरथ राजाला करवत नव्हती. म्हणून ते म्हणतात की तू हा जो विचार आहे तो डोक्यातून काढून टाक. मी पाहिजे तर भरताला राजा बनवितो असं म्हणून दशरथ त्या ठिकाणी कैकेयीला विनंती करत असतात. परंतु समस्या अशी आहे, कैकेयी इतकी दृढनिश्चयी असते, त्या वाईट संगतीमुळे कितीही सांगितलं तरी सुद्धा कैकेयी काही तयार होत नाही. आणि ते त्या ठिकाणी ठाम राहते की नाही, तुम्ही रामाला वनवासात पाठवाच. कारण राम वनवासात गेले तरच भरत चांगलं राज्य करू शकतील. कारण जर भरत राजगादीवर बसले, राम इथंच अयोध्येत राहिले तर लोक भरताकडे येणार नाहीत, ते रामचंद्राकडे जातील आणि राजाला काही किंमत राहणार नाही. लोक सगळे रामचंद्राकडे जातील, त्याला जास्त किंमत देतील. त्यामुळे तुम्ही रामचंद्रांना वनवासात पाठवा, हे तिचं म्हणणं होतं. तर याच्यातून आपण काय शिकू शकतो? सर्वप्रथम कैकेयीच्या आईकडून शिकू शकतो की तिने अवास्तव अपेक्षा करू नये. ती केली नसती तर बरं झालं असतं. तिने संगोपन केलं असतं आपल्या मुलीचं तर जास्त चांगले संस्कार मिळाले असते मंथरेपेक्षा. खरं सांगू का, आपली मुलं हे आपणच सांभाळावी, आई वडिलांनी सांभाळावी, इतर कुठे पाठवू नये. शक्यतो पाठवले तर सद्गुरूंच्या गुरुकुलातच पाठवावे, जिथं साक्षात गुरुदेव स्वतः होते. किंवा पूर्वीच्या काळी ते शक्य होतं, आता ते अवघड आहे. परंतु जे आई वडील देऊ शकतात ना, ते गुरुकुल पण देऊ शकत नाही किंवा इतर मामा काका चुलते पुतणे पण देऊ शकत नाहीत. तर ही एक समस्या आहे. दुसरं असं आहे की राजा दशरथ कैकेयीला फार आसक्त होते. त्या आसक्तीमुळे हे झालेलं आहे. त्यांनी जर अशोपतीने जसं राणीचा त्याग केला तसंच त्यांनी कैकेयीचा त्याग केला असता तर बरं झालं असतं. परंतु ते फार आसक्त होते, गरजेपेक्षा जास्त आसक्त होते कैकेयीला. तर आसक्ती हे दुःखाचं मूळ कारण आहे असं कपिलदेव भगवंत सांगतात. आपल्याला ज्या आसक्ती असतात ना, हेच दुःखाचं मूळ कारण आहे. या जगातील प्रत्येक वस्तू जी आहे, जे आपल्याला वाटते की ह्याच्यापासून आनंद मिळेल, ह्याच्यापासून आणि ह्यांच्यापासून आनंद मिळेल, तर त्या वस्तू दुःखाचं मूळ कारण आहेत, लक्षात ठेवा. एक तर ती व्यक्ती बदलेल किंवा ते शरीर बदलेल एके दिवशी. बदल निश्चित आहे, बदल हा निश्चित आहे. म्हणजे काय,
एक ना एक दिवस आपल्याला सर्वाधिक आनंद देणारी व्यक्ती हे दुःख देऊ शकते, लक्षात ठेवा. सर्वाधिक आनंद देणारी व्यक्ती आपल्याला दुःख देऊ शकते. त्यामुळे आसक्ती ठेवू नये. ना पत्नीवर ठेवावी, ना पतीवर ठेवावी, ना मुलाबाळांवर आसक्ती ठेवावी. मुलगा व्हावा म्हणून अनेक लोक नवस करतात की नाही? हा, बरेच लोक नवस करतात मुलगा व्हावा म्हणून. पहिली मुलगी, दुसरी मुलगी, तिसरी मुलगी, एखादा तरी वंशाला दिवा व्हावा म्हणून कितीतरी देवतांची पूजा केली जाते, यज्ञयाग केले जातात, कितीतरी काहीतरी करतात. आणि ज्या वेळेला हा देवता होतो त्यावेळेला घरात अशी काय भांडणं लागतात आई वडिलांची, खास करून वडिलांची मुलांची, किंवा बऱ्याचदा मुलं बिघडून जातात, व्यसनाधीन होतात. त्यावेळेला असं वाटतं कशाला याच्यासाठी नवस केलं, वाटतं की नाही? वाटतं. तरी सुद्धा आपली आसक्ती सुटत नाही. नाही, झालंच पाहिजे. आसक्ती हे दुःखाचं मूळ कारण आहे. त्यामुळे ह्या आसक्ती आपण ठेवू नयेत. ज्याप्रमाणे राजा दशरथाने कैकेयीची आसक्ती ठेवली, आणखी अनेक प्रकारचे, जसं भागवतामध्ये चित्रकेतूची आसक्ती होते त्याच्या मुलाला, आणि तो मुलगा ज्यावेळेला मृत्युमुखी पडला तेव्हा त्यांना फार दुःख झालं, फार दुःख झालं. चक्रवर्ती सम्राट असून पण दुःख झालं. अगदी तसं या जगतामध्ये जी व्यक्ती आपल्याला सर्वाधिक आनंद देते, तर त्या व्यक्तीमध्ये शक्ती असते, सामर्थ्य असतं आपल्याला सर्वाधिक दुःख देण्याचं. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये सर्वाधिक दुःख देण्याचं सामर्थ्य असतं. ज्या कैकेयीने दशरथ राजाच्या शंभरासुराच्या युद्धामध्ये प्राण वाचवले, अप्रत्यक्षरित्या त्याच कैकेयीने राजा दशरथाचे प्राणही घेतले की नाही? तर त्यामुळे या जगामध्ये एखाद्या व्यक्तीला, एखाद्या वस्तूला आपली आसक्ती ठेवू नये, सोडून द्यावं. रबर ताणलं ना, कोणाला लागतंय? ज्यांनी सोडलं त्याला लागत नाही, ज्यांनी पकडून ठेवलं त्यालाच लागतंय की नाही? त्यामुळं जास्त आसक्ती कधीही बाळगू नये कोणत्याही व्यक्तीबद्दल. हे आपण राजा दशरथ आणि कैकेयीच्या या आसक्तीमधून शिकू शकतो. पहिला मुद्दा. दुसरा असा आहे, कैकेयी काही एवढी वाईट नव्हती, ते चांगली होती. वाल्मिकी रामायण तर म्हणतो ती फार आदर्श स्त्री होती, खूप चांगली आई होती. मग बिघडलं कुठं? बिघडलं ते मंथराच्या संगतीमध्ये. तर ही मंथरा जी आहे, हिने कैकेयीला जो वाईट संग दिला, वाईट विचार दिला, तिथे सगळी गडबड झाली. म्हणून आपण विचार केला पाहिजे. आजच मी सकाळी परमपूज्य गौर गोविंद स्वामी महाराजांचं प्रवचन ऐकत होतो, आणि त्यामध्ये श्रीपाद गौर गोविंद स्वामी महाराज म्हणतात की आपण जर भगवंतासाठी रडलो नाही, भगवंताच्या भक्तीसाठी, भक्ताच्या संगतीसाठी रडलो नाही, भगवंताच्या भक्तांची आसक्ती विकसित नाही केली, तर आपल्याला फटके बसतील. माया देवी आपल्याला फटके देईल. मग आपण नको त्या गोष्टीसाठी रडू. मला मुलगा झाला नाही, मुलाला मुलगा झाला नाही, मला हे झालं नाही, मला ते झालं नाही, माझं असं झालं नाही, माझं तसं झालं नाही, अशी अनेक विविध कारणे सांगून आपण रडायला लागतो. या जगामध्ये रडणे निश्चित आहे. मग भौतिक गोष्टींसाठी रडण्यापेक्षा आपण भगवत कृपा प्राप्त करण्यासाठी हरिनामस्मरण करताना रडलं पाहिजे. असं गौरगोविंद महाराज सांगत होते की आसक्ती ही असणारच आहे. मग तथाकथित नातेवाईकांची आसक्ती निर्माण करण्यापेक्षा भगवंताच्या नामाची आसक्ती निर्माण करावी, भगवंतांच्या भक्तांची आसक्ती निर्माण करावी, हरिकथेची आसक्ती निर्माण करावी, की मी हरिकथा श्रवण केल्याशिवाय राहूच शकत नाही, अशा रीतीची आसक्ती आपण निर्माण करावी, असं
महाराज सांगत होते आसक्ती तर करायचीच आहे, परंतु हरिकथेची, हरिनामाची, हरिभक्तीची, मग आपल्या इतर नातेवाईकांची, इतर आपल्यावरती निर्भर असणाऱ्या जीवांची आसक्ती नसावी, त्यांच्या जबाबदाऱ्या आपण पार पाडाव्या, परंतु आसक्ती नसावी दशरथ राजासारखं, अन्यथा आपल्या भक्तीला त्रास होईल. या आसक्ती दुःखाचं मूळ आहे. आणि दुसरा मुद्दा, संगत कोणाची करत आहोत हे आपण पाहिलं पाहिजे. जर कैकेयीने कौशल्या किंवा सुमित्राचा संग केला असता तर इतिहास वेगळा झाला असता. तिने संग केला तो मंथरेचा आणि तिने वाईट विचार दिले. तर आपण सुद्धा कोणाचे विचार आत्मसात करत आहोत हे पाहिलं पाहिजे. कोणाचे विचार, कोणाचा संग करत आहोत, ती व्यक्ती हरिभक्त आहे का, ती व्यक्ती भगवंताची भक्ती करत आहे का, याचा विचार केला पाहिजे. अन्यथा दिवसभर बडबड बडबड बड करणारे टीव्ही समोरचे सगळे बातम्या ऐकून, हे लाऊडस्पीकर किंवा हे आणि बुलडोजर, या असले भयंकर प्रकरण ऐकून आपल्यामध्ये ते विषारी विचार आत्मसात होतात. किंवा ते जरी कोणी बघितलं नसेल तर आपले टीव्हीवरचे धारावाहिक आणि चित्रपट पाहणे हे काय मंथरच तर आहे ते. आहे की नाही? परवाच पण बोललो तुम्ही ह्या विषयावर. टीव्ही म्हणजेच मंथर आहे, लक्षात ठेवा सध्याच्या कालखंडातले. आणि मोबाईल सुद्धा मंथर आहे. फेसबुक, या सगळ्या गोष्टी उगीच वेळ वाया घालवायचा, टाइमपास करत बसायचं उगीच. त्याच्यामुळं आपल्या मनात जरी चांगली भक्ती करायची इच्छा असेल, ही मंथरा त्या आपल्या मनातून रामचंद्राला वनवासात पाठवते, ती ठेवतच नाही. तर ह्या दोन गोष्टी कैकेयीच्या जीवनातून शिकायच्या आहेत. काय? दशरथ राजाची त्यांना असलेली आसक्ती चुकीची होती आणि कैकेयीने त्यांना दिलेला वाईट संग चुकीचा होता. कैकेयी म्हणजे या दोन गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या की माता कैकेयीकडून शिकायचं काय आपल्याला, की तशी आसक्ती नाही विकसित करायची. दुसरा मुद्दा, की तसा संघ नाही विकसित करायचा. मग तो वर्तमानपत्राचा असेल, चित्रपटांचा असेल, धारावाहिक असतील किंवा आपले स्वतःचे काय नातेवाईक असतील, तसा संघच नाही घ्यायचा. तशा वाईट संगतीमध्येच आपली मती कलुषित होते. एवढं सगळं असून पण वाल्मिकी रामायण माता कैकेयीला फार महत्व देतं आणि त्याचं गुणगान करतं. एवढंच काय, प्रभू रामचंद्र पण कैकेयी मातेचं गुणगान करतात, माहितीये? ज्या वेळेला प्रभू श्री रामचंद्र रावणाचा वध करून विभीषणाला राजगादीवर बसवून पुन्हा येतात अयोध्येला, पुष्पक विमानातून येतात. पुष्पक विमानामध्ये सगळे वानर बसलेले असतात. विभीषण आणि जे कोणी होते श्री रामचंद्राच्या बाजूने, काही असुर पण होते, हे सगळेच येतात. आणि ते आल्यानंतर सर्वप्रथम श्री हनुमानजींना श्री रामचंद्र पाठवतात भरताकडे आणि म्हणतात की त्याला बघ, जाऊन जरा तपासून ये, चेक कर की भरताला राजगादीवर बसायचं का, बघ त्याच्या मनातली इच्छा काय ते बघ. खरं तर रामचंद्राला माहित होतं की भरताला अजिबात इच्छा नाहीये, परंतु तरी सुद्धा जगासमोर भरत महिमा सादर करण्यासाठी श्री रामचंद्र हनुमंताला पाठवतात. आणि ज्या वेळेला हनुमंतराय हे भरत महिमा पाहतात की भरत महाराज कशा रीतीने श्री रामचंद्रांना संपूर्णपणे शरणागत आहेत, त्याला ते येऊन तसा संदेश देतात. स्वतः भरत येऊन त्यांचं स्वागत करतात. संपूर्ण अयोध्या येते आणि सर्वप्रथम श्री रामचंद्र आपल्या 3 मातांपैकी कुठल्या मातेकडे गेले असतील सांगा बरे? सर्वप्रथम श्री रामचंद्र गेले ते माता कैकेयीकडे, त्यांचे चरण स्पर्श करतात आणि माता कैकेयी रडायला लागते की हे बाळ राम, माझ्यामुळे तुला त्रास झाला. तू जरी राजगादीचा अधिकारी होतास तरी सुद्धा मी माझ्या कपट यंत्रणेमुळे, मी माझ्या षडयंत्रणेमुळे
तुला वनवासात पाठवलं. तू गेल्यामुळे सीता पण आली आणि तुझ्यामुळे लक्ष्मण पण आला त्या वनवासामध्ये. हे राम, माझ्यामुळे तुला वनामध्ये फिरावं लागलं, भटकावं लागलं. हे राम, माझ्यामुळे सीतेचं हरण झालं. हे श्रीराम, माझ्यामुळेच तुला खर दूषणाशी युद्ध करावं लागलं, सेतू बंद करावा लागला आणि रावणाच्या संपूर्ण राक्षस सेनेशी युद्ध करावं लागलं. माझ्यामुळे किती त्रास झाला, मी किती वाईट आहे असं बोलून कैकेयी रडू लागली, भयंकर रडू लागली. आणि रडत असताना त्यावेळेला प्रभू रामचंद्र म्हणतात, श्री रामचंद्र म्हणतात कैकेयीला, हे माता, विचार करा, सकारात्मक विचार दृष्टिकोन कसा असतो. आपण जर रामचंद्राच्या जागी असतो तर सरळ कैकेयीला आता तू जा वनवासात म्हटलं असतं, 14 वर्ष म्हटलं असतं की नाही? हा, बरोबर. आता तू जा वनवासात, तू मला पाठवली जातात, तुला मी सोडत नाही. ही आपली प्रवृत्ती आहे. परंतु भगवंत तसे नाही आहेत. भगवंत म्हणतात, हे माता कैकेयी, तुझ्यामुळे मला किती लाभ झाला माहितीये. तू खूप छान केलंस मला वनवासात पाठवून. खूप कल्याण झालं माझं, चांगलं झालं, माझं कल्याण झालं, खूप काही लाभ झाले मला. अरे असं काय बोलतोस राम, माझ्यामुळे कुठला लाभ झाला, तुला किती त्रास झाला? नाही नाही नाही, हे बघा माते, तुम्ही मला वनवासात पाठवल्यावर चित्रकूटामध्ये भारद्वाज मुनीच्या आश्रमात मला संग मिळाला, अनुसया आणि अत्री देवींचा संग मिळाला, अगस्त्य ऋषींचा संग मिळाला, वनवासातील अनेक साधू संतांचा, ऋषी मुनींचा, महर्षींचा, देवर्षींचा, विप्रर्षींचा, ब्रह्मर्षींचा, तपस्वींचा संग मिळाला. आणखी विशेष सांगतो, त्याच्यातूनही विशेष, तुम्ही मला वनवासात पाठविल्यामुळे मला साख्यम कपिप्लवम, सुग्रीवासारखा मित्र मिळाला, ज्याच्याकडे एवढी मोठी वानर सेना आहे, ज्यांनी माझ्यासाठी प्राण तळहातावर घेऊन युद्ध केले, असा सुग्रीव भेटला. आणि हनुमंतासारखा सेवक मिळाला. राम भक्त रामदास ही जी नाव आहे ते हनुमंताची. तर असा निष्ठावान सेवक, ज्याच्यावरती आपण निर्भर विश्वास टाकून राहू शकतो, असा सेवक मला मिळाला, असा दास मला मिळाला. कशामुळे? तुमच्या श्रापामुळे. आणि लक्ष्मणाचा महिमा मला लक्षात आला. लक्ष्मण 14 वर्ष झोपतच नाहीत. माझ्यासाठी लक्ष्मण काय करू शकतो याची मला प्रचिती आली. हे कशामुळे कळलं? तुम्ही मला वनवासात पाठवलं. आणि ते म्हणतात भरत महिमा, मी जर गेलो नसतो तर भरताचं माझ्यावर किती प्रेम आहे हे सुद्धा जगाला समजलं नसतं. भरताचं किती प्रेम आहे माझ्यावरती हे आता जगानं पाहिलेलं आहे. त्यामुळे भरताचा महिमा हा अपरंपार आहे, तो जगाला समजला तुम्ही मला वनवासात पाठवल्यामुळे. आणि ते पुढे म्हणतात सीता चारित्र्यम, आणि सीतेचं चारित्र्य किती महान आहे जगामध्ये, ती किती पतिव्रता आहे हे जगासमोर सिद्ध झालं, प्रकट झालं, अग्निपरीक्षा केली. हे सगळं तुमच्यामुळे झालं माता, तुम्ही मला हे सगळं सिद्ध करून दिलं. आणि ते म्हणतात निज भुज बल, माझ्या बाहूंमध्ये, माझ्या भुजांमध्ये किती शक्ती आहे ते पण मला समजलं. मी रावणासारख्या बलाढ्य असुराचा वध करू शकलो हेही मला समजलं. हे कशामुळं? माझ्यामधली ताकद मला कशी समजू शकली? तुमच्या या श्रापामुळे वनवासात जाण्याच्या. त्यामुळे हे माता कैकेयी, तुम्ही कदापि असा विचार करू नका की तुम्ही मला वनवासात पाठवल्यामुळे त्रास झाला. उलट मला फार लाभ झालेले आहेत तुमच्या कृपेने. तर मला सांगा, अशा रीतीने सकारात्मक विचार दृष्टिकोन कोण करू शकेल? प्रभू रामचंद्रच हा विचार करतील ना. तर आपण याच्यापासून काय शिकायचं आहे? माता कैकेयी आणि रामचंद्राचा हा संवाद, या संवादातून आपण काय शिकू शकतो? तर जीवनामध्ये अनेक प्रकारचे त्रास आपल्याला मिळतील, अनेक प्रकारचे संकट आपल्या जीवनात येतील. तर तुम्ही दोष
एका पर्टिक्युलर किंवा एका विशिष्ट व्यक्तीला देऊ नका की तुझ्यामुळे झालं किंवा माझ्यामुळे झालं. तर ह्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा काही फारसा संबंध नसतो. श्री भगवंत आपल्या शुद्धीकरणासाठी हे आयोजित करत असतात. भगवंतांनी आयोजित केलं होतं कैकेयीला. तर श्री भगवंत आपल्या शुद्धीकरणासाठी सगळं आयोजित करतात. आणि आपण सकारात्मक विचार केला पाहिजे. कुणी आपल्याला त्रास दिला तरी सुद्धा, प्रभू रामचंद्रांना किती त्रास दिला कैकेयीने, तरी सुद्धा त्यांनी कशा रीतीने कैकेयीला प्रतिसाद केला किंवा तिला रिप्लाय दिला किंवा तिला कशा रीतीने मातेचं स्थान देऊन उलट आदराचं उच्च स्थान दिलं, पहिल्यापेक्षाही जास्त आदर दिला, की तुमच्यामुळे सगळं मला प्राप्त झालं. माझं पुरुषत्व सामर्थ्य सिद्ध झालं तुमच्यामुळे. मित्र प्राप्त झाले, पत्नीचं चारित्र्य समजलं, माझ्या भावांची महिमा मला कळाली, इत्यादी इत्यादी गोष्टी आहेत, हे तुमच्यामुळे कळलं मला. अशा रीतीने सकारात्मक विचार दृष्टिकोन जो श्री रामचंद्रांनी माता कैकेयीच्या समोर दाखवला, तोच आपण आपल्या जीवनात येणारे जे कैकेयी असतात, वेगवेगळ्या माध्यमातून येतात, ते आपण समजून घेतलं पाहिजे. फक्त काय आपण शिकायचंय कैकेयी पासून, तर कसल्याही प्रकारचा वाईट संग आपल्याला कोणीही देता कामा नये किंवा आपण तो घेता कामा नये. वाईट संग कोणी म्हणत असेल, अरे सकाळी उठायची काय गरज आहे, आज जरा उशिरा झोप. कोणी म्हणत असेल 16 मला काय करायची गरज आहे, खा ना पी ना, काय फरक पडतो, आज एक दिवस चहा पिलो तर काय फरक पडत नाही. हा, असं म्हणतात. विचार करा, वय वर्ष 52, 55, 60 झालं तरी लोक कांदा लसूण सोडत नाही, आहे की नाही? तरी सोडत नाही. काय काय लोक तर 68, 67 वर्षात झाले तरी सुद्धा सोडत नाहीत. असं आहे. 70च्या अंगणात गेले तरी सोडत नाही. सुटत नाही. आसक्ती सुटत नाही, अजिबात सुटत नाही. आसक्ती सुटत नाही. ही आसक्ती नसावी. आज सकाळीच हरीश नारद प्रभूंनी मला एक प्रश्न विचारला होता. तुकाराम महाराजांच्या पत्नीला म्हशीची आसक्ती होती की नाही? होती, बरोबर प्रभूजी? हाच प्रश्न होता ना? हो प्रभूजी. हा, तर हे कसं काय, हे कसं शक्य आहे? तुकाराम महाराजच्या पत्नीला म्हशीची आसक्ती होती. तर मी तुम्हाला सकाळी सांगितलं, आसक्ती असते सर्वांना, कशाची ना कशाची तरी आसक्ती असते, म्हणून तर या जगात आहे. तुकाराम महाराजांची पत्नी जी आहे ती नेहमी आपल्या कुलदेवतेची पूजा कर, म्हशीची एक प्रकारे पूजाच करायची. माहेराची मंगळाई दूध देईल माझ्या म्हशीला, माझी गुणाची बाई दूध देईल माझ्या म्हशीला. ही अशी म्हणायची म्हशीची गाणं, किंवा खूप सुंदर सुंदर ती घरावरनं गाणं वगैरे म्हणायची. ती आसक्ती सर्वांना असते. काही लोकांना कांदा लसणाची आसक्ती असते, काही लोकांना चहा कॉफीची, काही लोकांना झोपायची आसक्ती असते. असते की नाही? प्रत्येकाला कशाची ना कशाची तरी आसक्ती ही निश्चितरित्या असते. आसक्ती सुटत नसते. तर हेच तर आपण दशरथ महाराजांकडून शिकायचंय. काही लोकांना कुत्र्यांची आसक्ती असते, माहिती, सुटतच नाही आसक्ती. तुकाराम महाराजच्या पत्नीला म्हशीची होती. आणि काही लोकांना कुत्र्याची आसक्ती, काही लोकांना मांजराची आसक्ती, काही लोकांना उंदरांची आसक्ती, कशाची आसक्ती असू शकते. आसक्ती कशाची असेल ते सांगता येत नाही. तर ते आपण सोडायला हवेत. आणि वाईट संघही सोडायला हवा, हे आपण कैकेयी पासून शिकायचं. तिसरा मुद्दा, रामचंद्रांनी जे कैकेयी मातेला बोलले, तर तसं आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच जगामध्ये जगलं पाहिजे, राहिलं पाहिजे. हरे कृष्णा. धन्यवाद. प्रभू श्री रामचंद्र की जय. हरे कृष्णा. आजच्या कथेवर कोणाचे काही प्रश्न असतील, टीका टिप्पणी असेल तर प्रभूजींची चर्चा करू शकतात. पठारे माताजींचा प्रश्न आहे. मला ओवर प्रश्न असतो, बोला. अरे बोला. कृष्णा, हा, लसूण कांद्याची आसक्ती कशी काढायला पाहिजे?
लसूण कांदा न खाण्याची आसक्ती कशी काढून टाकायची? हा सांगताय का? कांदा लसूण न खाण्याची आसक्ती कशी काढावी? ते फार सोपं आहे. कांदा लसूण कसा निर्माण झाला हे ऐकलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ज्या वेळेला मोहिनी मूर्ती जे होते भगवंत यांनी देवासुर संग्रामातून निर्माण झालेला अमृत कलश हातात घेतला आणि देवी देवतांना एका रांगेत बसवतात आणि असुरांना एका रांगेत बसवतात. त्यावेळेला राहू जो असुर होता तो चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येऊन बसतो. आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यावेळेला देव मोहिनी मूर्ती जे आहेत ह्या काय करतात, सुदर्शन चक्र सोडतात आणि सूर्य चंद्राच्या मध्ये बसलेला राहूचा शिरच्छेद करतात. त्यावेळेला राहू जो आहे त्याचा शिरच्छेद होतो आणि झाल्यानंतर त्याच्यात काही रक्ताचे थेंब पडतात खाली आणि त्याच्यातून जे काही निर्माण झाले ते म्हणजे कांदा आणि लसूण. त्यामुळे आपण जर कांदा लसूण खाल्ला तर असुराची प्रवृत्ती सगळ्या आपल्यामध्ये येतात. त्यामुळे आपण कांदा आणि लसूण खाऊ नये. अशा अनेक विविध प्रकारच्या घटना आणि कथा त्याच्यामध्ये आहेत. मुख्य कारण असं आहे की त्याच्यामुळे रजोगुण जास्त येतो. सकाळी उठायची इच्छाच होत नाही शक्यतो. त्याच्यामध्ये रजोगुण जास्त असतो. त्यामुळे आपण कांदा लसूण खाऊ नये. म्हणून लहान मुलं कांदा खात असताना आपण म्हणतो अरे खाऊ नको रे, लग्न झाल्यावर खायचा असतो, आता खाऊ नको, आहे की नाही? त्यामुळे आपण कांदा लसूण खाऊ नये. आता सोडायचा कसा याचं जर उत्तर हवं असेल तर तुम्ही घरामध्ये मस्तपैकी चांगले चांगले पदार्थ बनवा. खास करून तुमचे जावई बापू खूप चांगले उत्तम रसोई आहेत, चांगले स्वयंपाकी आहेत, त्यांच्याकडून शिका. खरं सांगू का, हे लोक काय खातात कोणास ठाऊक कांदा लसूण घालून. आम्ही बघा पिझ्झा पास्ता व्हेज मंचुरियन चायनीज नूडल बर्गर मॅक्रोनी आणि तुम्हाला सांगतो सँडविच, जयश्री माता कुठे गेली, आमरस, ह्याची भाजी त्याची भाजी, काय 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 सगळे पदार्थ. आता 8 दिवस वृंदावन लावतो, कोणालाही कांदा लसूण आठवला नाही. जसं घरी गेलो पहिला कांदा आणा, पहिला कांदा आणा, पहिला लसूण आणा, आहे की नाही? इतकी आसक्ती. तुकाराम महाराजांची पत्नी म्हशीमध्ये अडकली आणि तुम्ही लोक कांद्यात अडकला, लसणात अडकला. पुन्हा जन्म घ्यावा लागेल, लक्षात घ्या. पुन्हा जन्म घ्यावा लागेल. चांगला प्रसाद बनवून खावा, भगवान जगन्नाथांना भोग लावा, आपोआप सुटते आसक्ती, आपोआप सुटते. आणि आता 68व्या वर्षी सुटणार नाही आसक्ती, मग काय कधी सुटणार आहे? असं आहे ना. आता सुटणार नाही, कधी सुटणार आहे असा प्रश्न आहे. त्यामुळे सोडा, सोडून टाका ते, अन्यथा पुन्हा एकदा जन्म घ्यावा लागेल. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून एक प्रश्न येतो प्रभूजी. थांबा ना. तत्पूर्वी मला असं विचारायचं, मंगलमय मासांजींनी पण हात केला, जयंत कावडे प्रभूंनी पण केलेला आहे. पहिला मंगलमय माता बलराम प्रभू विचारणार आहे. हो, एक मिनिट प्रभूजी. आता हे आपण कांद्या लसणाची चर्चा करत होतो, तर हे खरं आहे? काय झालं? तुम्हीच गेला अवताला. हरी बोल. हरीश नारद प्रभू, काय झालं? हे खरं आहे? हरीश नारद प्रभू बोला. हरीश नारद प्रभू काय म्हणले तुम्ही? हरी बोल. हरी बोल. हरी. हा बोला, काय म्हटलं? नाही, हे इन्फॉर्मेशन बरोबर काय? वैमानिक वगैरे जातात फ्लाईट्स वर वगैरे, त्यांनाही कांदा लसूण खाण्याची बंदी आहे. ते भरपूर मोठा विषय. आपण एक प्रवचनच घेऊ कांदा लसणावर. येणार प्रवचन. चालेल. आपण मंगलमय मातांचे नाव, मंगलमय मातांचा प्रश्न. राम प्रेम प्रभू बोला. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम काका, बोला. हरे कृष्ण. मध्ये ऐकलंय काही काही वाईट नाही नव्हती. काही काही वाईट नव्हती. बरोबर आहे. काही काही चांगलीच होती. काही काहीच प्रेम तर कौशल्यापेक्षा जास्त होतं, पण तिने संग केला वाईट. नाही नाही नाही
श्रीरामांनी तिच्याकडनं वचन घेतलं, हा हा. त्या डोळे काय? बंद वचन घेतलं, जोपर्यंत मला वचन देत नाही तोपर्यंत मी हात काढणार नाही डोळ्यावरचा. हा हा, तर मग वचन असं घेतलं श्रीरामांनी तिच्याकडनं, हा तू 14 वर्ष वनवासात पाठव, हा राज्याभिषेक कर. हा. हे जर तरच मी तुझ्या डोळ्यावरचे हात काढेल, कारण एवढं प्रेम होतं श्रीरामावरती तिचं. बरोबर. तिने ते मान्य केलं. ठीक आहे, तुझ्यासाठी मी काही करू शकतेस. म्हणजे आई खरं तर बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे. खरं तर हे वनवासात जाण्याची लीला रामचंद्रानेच आखलेली आहे. त्याच्यामध्ये कैकेयीचा एवढा काही रोल नाही आहे. रामचंद्राची इच्छा होती ना, तर रावण मरणार कसा, हनुमान भेटणार कसा, सुग्रीव कसा भेटणार, तर हे रामचंद्राचंच नियोजन होतं सगळं. त्याच्यामध्ये कैकेयीला त्यांनी वापरलेलं आहे. कैकेयीला त्यांनी एक आपलं साधन म्हणून उपयोग केलेला आहे. कैकेयीचा काही दोष नाही याच्यामध्ये. तुमचं बरोबर आहे. धन्यवाद. थँक्यू. हरे कृष्ण. तर आणखी जयंत कोण? कावडे. नाही, जयेश कवडेच्या अगोदर एकाचा हात वर होता, विसरलो आपण. नाही, मंगलमाई मातांचाच होता, मग जयेश कावडेंनी उचलला. जयेश कावडे. बोला जयेश. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत हा प्रणाम. बोला. प्रभूजी, एक प्रश्न होता की दशरथ राजांना काही माते वरती प्रेम जास्त असल्यामुळे त्यांच्या प्रती ते आसक्त होते, बरोबर? हा तर आपलं पण आपल्या परिवारावरती प्रेम असतंच ना, तर त्यांच्यावरती आपण नकळत आसक्त असतोच. किंवा मला ते जाणून घ्यायचं होतं की ते बद्दल असलेलं प्रेम त्याच्यावरतून जी आसक्ती येते, तर ती जाण्यासाठी काय करायला लागेल किंवा मी सकाळी या विषयावर बोललो होतो वाटतं. तुम्ही होता का सकाळी? तर कसं आहे, मी या विषयावर नेहमी बोलतो. दोन गोष्टी, जबाबदारी आणि आसक्ती. तर प्रेमाने सांभाळ करावा आपल्या परिवारजनांचा, आई वडिलांचा, पती पत्नीचा, मुलाबाळांचा. प्रेमाने जबाबदारीने सांभाळ करावा, नाही असं नाही. परंतु हृदयातील आसक्ती जी आहे ही एक वेगळी गोष्ट आहे. ती आसक्ती असावी भगवंतावर, भगवन नामावर, भगवत कथेवर. आणि याचं उत्तर भगवंत गीतेत देतात. माम अनुस्मर युद्धच. अर्जुना, तू जबाबदारी तुझी पूर्ण कर. तू क्षत्रिय आहेस, युद्ध कर. परंतु कसं, मय्या सक्त मना पार्थ योगम युंजन मदाश्रय. मला आसक्त होऊन 7.1 भगवद्गीता, तुझी आसक्ती माझ्यात ठेव. परंतु तू क्षत्रिय आहेस, तुला युद्ध केलं पाहिजे, तुला पत्नी आहेत, मुलं बाळ आहेत, तुझं राज्य आहे, तर तू तुझं कर्तव्य कर. कर्तव्य जबाबदारी, वडील आहे तर वडिलांचं कर्तव्य पूर्ण करा, आई आहे तर आईचं कर्तव्य पूर्ण करा, मुलगा आहे तर मुलाचं कर्तव्य पूर्ण करा, पत्नी आहे तर पत्नीचं कर्तव्य पूर्ण करा. कर्तव्य अत्यंत जबाबदारीने पूर्ण करावं. त्याच्यात हलगर्जी करू नये, कसल्याही प्रकारचा आळस करू नये, माया मोह म्हणून टाळू नये. परंतु आसक्ती भगवंतावर असावी. आसक्ती जर आपण परिवारजनाची ठेवली तर हळूहळू आपल्याला दुःखच मिळतं. आसक्ती भगवंतावर ठेवावी आणि घरच्या लोकांच्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्यात, जसं अर्जुनाने केलं किंवा इतर सगळे चक्रवर्ती सम्राट करायचे. संपूर्ण जबाबदाऱ्या, अंबरीश महाराज सगळ्या जबाबदाऱ्या ते पूर्ण करत होते, तरी सुद्धा रात्रंदिवस हरिकथा आणि हरिनामात ते तल्लीन होते. आसक्ती हरिनामाला होती, हरिभक्तीला होती, आणि जबाबदाऱ्या ते कौटुंबिक लोकांचे पार पाडायचे. मुलांचं शिक्षण, मुलीचं लग्न, पत्नीचं आरोग्य किंवा पतीचं आरोग्य, हे सगळं ते सांभाळायचे. तसं आपण केलं पाहिजे. दोन वेगळ्या गोष्टी आहेत, जबाबदारी आणि आसक्ती. ठीक आहे. हरे कृष्ण. आणखी काही प्रश्न आहे? हरीश. प्रभूजी काही प्रश्न दिसत नाही. श्रीनाथ भोसे, तेच म्हटलं आणखी होतं ना, वैदेही माताईंचा प्रश्न आहे. त्यांचे प्रश्न असेल, त्यांची टिप्पणी असेल, त्यांचं बोला. मंथरा ही स्वर्गात होती, हा. मग ती इतकी वाईट विचाराची कशी काय झाली? दुसरी गोष्ट,
ती एका राजघराण्यात राजाच्या जवळ पण राहिलेली, म्हणजे दासी इतक्या वाईट नसतात, मग तिचे इतके विचार वाईट कसं काय? मग तिचं पुढं काय झालं? खरं सांगू का, आता बलराम प्रेम प्रभूंनी मंगलमय माताजी प्रभू आहेत, बलराम प्रेम प्रभू यांनी उत्तर दिलेलं आहे. खरं तर या रामायणामध्ये खलनायकाचं कोण होतं आपल्याला रामायण आहे. त्यांना वनवासात जायचं होतं, त्यांनी मंथरा आणि कैकेयीला तयार करून ठेवलं, बाकी काही नाहीये, असा मुद्दा हा आहे. तर कैकेयी जरी अप्सरा होते, तर अप्सरा काय सगळ्यात चांगल्या असं त्यांना भाग नाहीये. शनिदेवाला शाप दिलेला अप्सराच होते. किंवा अनेक ऋषीमुनींचं अधपतन करायला अप्सराच असतं. स्वर्गातले सगळेच काही चांगले नाही असे भाग नाहीये, आणि नरकातले सगळेच वाईट आहे अशाला भाग नाहीये. जे हरिभक्त नाहीयेत ते वाईट आहेत, आणि जे हरिभक्त आहेत ते चांगले आहेत, बस. मग तुम्ही कुठे राहा, स्वर्गात किंवा नरकात. ठीक आहे माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अमिता चर्जन. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हा, प्रभूजी, आपण एखाद्या गोष्टीबद्दल आसक्त, व्यक्तीबद्दल किंवा गोष्टीबद्दल आसक्त आहो किंवा प्रेम करतो, हे कसं कसं ओळखता येईल, याचा डिफरन्स कसा ओळखता येईल प्रभूजी? हा बुद्धिमान कारण प्रश्न प्रेम आहे. ऐका प्रेम आहे सांगतो. तेव्हाच आसक्ती आहे प्रभूजी. हा, सांगताय का? हा बुद्धिमान प्रश्न आहे. खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. आपण एखाद्या व्यक्तीवर आसक्त आहे किंवा नाही कसं ओळखायचं? जर त्या आसक्ती आपल्याला सकाळी उठून जप करू देत नसतील, रात्री 10, 11, 12 पर्यंत बोलत बसावं लागत असेल, लक्षात घ्या, 12, 1 पर्यंत जप करू देत नसतील, त्या आसक्ती आपल्याला सत्संगाला येऊ देत नसतील, घाटकोपरवरून मेट्रो पकडून शुक्रवारच्या कार्यक्रमाला येऊ देत नसतील, त्या आसक्ती आपल्याला 4 नियमांचं पालन करू देत नसतील, कशाला घेणं चहापैकी, कांदा लसूण खा ना, हा, कुठे गेलते पठारी माताजी? कांदा लसूण खा ना, काय फरक पडतोय? तर ह्याला म्हणायचं आसक्ती. ह्या अडथळा आणतात आपल्या भक्तीमध्ये, ह्या अडथळा आणतात आपल्या भक्तीमध्ये, लक्षात घ्या. तर ह्या आसक्ती फार वाईट आहेत. तुम्ही जबाबदारी पूर्ण करा, त्यांना जे हवंय ते द्या. नाही, मला जे करायचं ते भक्तीने करणार आहे, मला कांदा लसूण टाळायचा, चहा कॉफी टाळायचा, तुला हवं तर तू खा लाख, परंतु मी नाही, मला हे करायचंच आहे. तिथं देर इज अ थिन लाईन बिटवीन रिस्पॉन्सिबिलिटी अँड अटॅचमेंट. अनलेस यू हॅव अटॅचमेंट, यू कॅनॉट फॉलो रिस्पॉन्सिबिलिटीज प्रॉपरली. यू कॅनॉट कॅरी आउट युअर, काय म्हणतात, रिस्पॉन्सिबिलिटीज प्रॉपरली. म्हणजे जर तुमच्यामध्ये प्रेम आणि आसक्ती नसेल तर जबाबदारी व्यवस्थित पालन करू शकत नाही तुम्ही. ते पण आहे, बरोबर? हाच प्रश्न आहे ना. पण त्याच्यात एक थोडीशी आपण एक बॉर्डर लाईन टाकली पाहिजे. काय? माझा सकाळचा उठून 16 माळा झाला पाहिजे, कथा श्रवण झाले पाहिजे, 4 नियमांचं पालन झालं पाहिजे, एखादा सत्संग आठवड्यातला झाला पाहिजे, आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही करा, तो बरोबर होतं. या गोष्टीच्या जर आडवं येत असतील ना काही गोष्टी, तर त्या फार आपल्या जीवनासाठी धोकादायक आहेत म्हणून समजा. देयर इज अ थिन लाईन. समजतंय? डू यू अग्री विथ दिस? हरे कृष्ण. धन्यवाद. जयेश कवडे. हरे कृष्ण. अजून एक प्रश्न आहे, तुम्ही उत्तर दिलं की भगवंतावरती आपण आसक्ती ठेवली पाहिजे किंवा वाढवली पाहिजे. तर त्याच्या रिलेटेड प्रश्न आहे की भगवंतावर आपण आसक्ती कशा पद्धतीने आपण तीव्र गतीने वाढवता येईल आपल्याला, जेणेकरून आपला सकाळचा 16 माळा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने होईल रोज, म्हणजे जास्तीत जास्त कसं आसक्ती वाढेल भगवंताप्रती? छान. हा दुसरा चांगला प्रश्न आहे. ऐका आता, बरी अनिश्चित आहे प्रश्न, उत्तर खूप छान आहे. ज्याप्रमाणे दारू पिण्यासाठी दारुड्या लोकांचा संघ करावा, किंवा जसा संघ तसा रंग, बरोबर हरिश्चंद्र प्रभू? जसा संघ, Yes, प्रभूजी. हा, जसा संघ तसा रंग. तर जे लोक अगोदरच भगवंतांना आसक्त आहेत त्यांची आसक्ती तुम्ही वाढवा. प्रसंगम अजरम पाशम. कपिलदेव भगवंत सांगतात आपल्या मातेला, प्रसंगम अजरम पाशम आत्मनव कवयो विदु स एव साधुषु कृतो मोक्षद्वारम अपावृतम. जी आसक्ती
आपल्याला बाहेरच्या जगात चित्रपट पाहण्यासाठी एखाद्या स्त्री पुरुषाला असते, तीच आसक्ती तुम्ही जर एखाद्या साधूला ठेवली ना, तर त्या साधूची आसक्ती मोक्षद्वारम अपावृतम, म्हणजे तुम्हाला मोक्षाकडे घेऊन जाईल, भगवंताकडे घेऊन जाईल. जी आसक्ती बाहेर ठेवलेली आहे, साधूला आसक्ती लावा. ते तर भगवंताची आसक्ती कशी निर्माण होईल? तुम्हाला साधूची आसक्ती निर्माण करावी लागेल. ते साधू जे सांगतात ते करावं लागेल. सद्गुरूंची आसक्ती, शुद्ध भक्ताची आसक्ती वाढवावी लागेल. असं उत्तर कपिल देव भगवान 3ऱ्या स्कंदामध्ये देतात. मोक्षद्वार स एव साधुषु कृतो. जी आसक्ती आपल्या बाहेरच्या जगात आहे, विषय जे प्रीती अभि अक्षय आमार सेही मत प्रीती हव चरण तोमार. जी आसक्ती आपल्याला मुलाबाळांमध्ये आहे, पती पत्नीमध्ये आहे, तीच आसक्ती आपण साधू संतांना जर लावली तर आपल्या जीवनाचा उद्धार होतो. म्हणून भगवंताप्रती आसक्ती साधू संतांच्या संगतीमध्ये निर्माण होते. मम उत्तम श्लोक जनेषु सख्यम संसार चक्रे भ्रमतः स्वकर्मभिः त्वमात्म मायात्मज दारकेषु आसक्त चित्तस्य न नाथ भूयः. महाराज चित्रकेतू जे आहेत, तर ते म्हणतात की हे भगवंत, मला आसक्ती कोणाची पाहिजे? उत्तम श्लोक जन, वैष्णवांची आसक्ती द्या. मला माझ्या घरच्या लोकांची, दार गेहेषु, पती पत्नी मुलाबाळांची आसक्ती नको, वैष्णवांची, साधू संतांची आसक्ती द्या. आणि पुढे राजा परीक्षित म्हणतात, पुनश्च भूयात भगवती अनंते. भगवंताची आसक्ती निर्माण होण्यासाठी मला रती प्रसंग शतदाश्रयेषु, रती आणि आसक्ती ज्या आहे ती त्यांचा आश्रय घेतलेला वैष्णवांची आसक्ती द्या. तर आसक्ती निर्माण करावी वैष्णवांची. याच्यामुळे आपल्या जीवनाचा उद्धार होतो. आपल्या जीवनाचा उद्धार होतो. थोडासा त्रास होतो सुरुवातीला, कारण आपल्याला 8-8 वाजेपर्यंत झोपायची सवय आहे, कांदा लसूण खायची सवय आहे, आणि साधू संतांच्या संगतीमध्ये हे सोडायला सांगतात, तर थोडा त्रास होईल आपल्याला, परंतु होऊ दे. मी सांगू का, लोकांना आसक्ती सुटतच नसते, किती वय होऊ दे. 50, 55, 52 झालं तरी मांसाहार सुटत नाही, तरी सुटत नाही. मुलांनी माळ घातली, सुनबाईंनी माळ घातली, सगळ्यांनी माळ घातली, पतिदेवानी पण माळ घातली होतीच, पण तरी सुद्धा मांसाहार काय सुटत नाही. किंवा घरातल्या सगळ्यांनी कंठीमाळ घातली, आता पतिदेवाचं नाव दीक्षेला गेलं, तरी सुद्धा काय माताजी 68 वर्षी कांदा लसूण सोडायचं नावच घेत नाही. आसक्ती असं आहे. तुकाराम महाराजच्या पत्नीला म्हशीची आसक्ती होती, काही लोकांना कुत्र्याची, मांजराची, डुकराची, कांद्या लसणाची, कशाची ना कशाची तरी आसक्ती असतेच. आसक्ती, आणखी काही नाही. तर ही आसक्ती जी आहे ती फक्त तीच म्हणजे कसं आहे, भक्ती मार्ग म्हणजे कसा आहे, पिन आहे ना, सॉकेट आहे ना, हे बघा, हे सॉकेट आहे, याच्यातून काढून इकडे लावायचं. एका बाजूला काढून इकडे, बघा माझ्या उजव्या हाताला सॉकेट, तिथनं काढून इकडे लावायचं. दुसरं काही करायचं नाहीये, काही करायचं नाही. तर ही आसक्ती बाहेरच्या जगातली काढायची, साधू संतांमध्ये लावायची. ते म्हणतील आपल्याला, उठ बाबा, सकाळी जप कर, जयेश, उठा उठा उठा, जप करा, कांदा लसूण सोडा, मांसाहार सोडा, वगैरे 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 म्हणतील. ते ऐका, आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे, आणखी काही नाही. ठीक आहे. हरे कृष्ण. येस गुरुजी. तर आपण आता थांबणार आहोत. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे राम हरे राम हरे राम. श्रीयावर रामचंद्र की जय. श्री राम कथा महोत्सव की जय. श्रील प्रभुपाद की जय. His Grace Krishna Bhajan Prabhu की जय.